नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहशिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय आपल्या सर्वांचा आवडीचा आहे बालभारती मराठी आणि यामधला 14वा जो धडा आहे कवितेची ओळख, या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय या खाली जे जे काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आणि त्याच्या खाली जे विभाग दिलेले आहेत खेळू या शब्दांशी, हे जे विभाग आहेत हे विभाग सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, याच्या आधीचे सुद्धा जे धडे कविता आहेत हे सुद्धा आपल्या चॅनल याचा स्वाध्याय सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। तुम्ही तो सुद्धा प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा अपलोड करेन तेव्हा नोटिफिकेशन मिळेल। चला, आणि आता आपला पहिला प्रश्न आहे, खालील चौकटी पूर्ण करा। तर या अशा पद्धतीने तुमच्या स्वाध्यायामध्ये चौकटी दिलेल्या आहेत ज्या पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ। आपण काय करूयात, सगळ्यात पहिल्यांदा या जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत वाचून घेऊयात आणि मग या चौकटी कशा भरायच्या हे बघूयात। त्यानंतर सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत। पुढे आहे, बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण आणि कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण। तर चला आपण आता या प्रश्नाचं उत्तर बघूयात। तर सगळ्यात पहिला विचारलं होतं, आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ। तर त्याच्या पुढच्या चौकटीमध्ये काय येणार, कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे म्हणजेच काव्य प्रतिभा। पुढे होतं, सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत। तर काय करायला लागले, त्यांच्या घरातील सर्व सदस्य किंवा सगळी जी मंडळी होते ही कवितेतच संवाद करू लागले। त्यानंतर बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण, सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून। पुढे आहे कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण, सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय हे कळले म्हणून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा। आता प्रश्न दुसरा, पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा। तर या धड्यामध्ये जे या कुटुंबातील सदस्य आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कशा पद्धतीने कविता मांडतायत हे आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचं आहे। ओके, तर चला उत्तर बघा। सुधीरला काव्य प्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात, तेव्हा गंमत येते। त्यासाठी उदाहरणार्थ, आजी म्हणते सांज वात आणि कांद्याची पात, असे यमक जुळवते। तर आजोबा त्यावर म्हणतात म्हाताऱ्याचा वाढतो वात, अशी शब्दरचना आजोबा जुळवतात, तेव्हा गंमत येते। बाबा म्हणतात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते खायला दे काही, ऑफिसला जाण्याची घाई, बॉस करू देणार नाही सही, अशा पद्धतीने तेही यमक जुळवून कवितेतूनच बोलतात। तर बाबा ही अशी शब्द कसरत करतात। तर आई, काय बाई कवितेची कमाल, बोलतात ना हसतात तोंडावर धरून रुमाल, असे यमक जुळवते। ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास व कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी, असे प्रेम व्यक्त करते। अशा प्रकारे सर्वजण कवितेतून बोलण्याची धम्माल उडवून देतात।
तर बघा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने जे जे या घरातील सदस्य आहेत त्यांनी ज्या ज्या पद्धतीने यमक जुळवून कवितेमधून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहिलं आहे. चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न 3. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. तर हा जो धडा आहे हा त्यासाठी व्यवस्थित आपण वाचून घेतला पाहिजे. हा वाचल्यानंतर या पाठाच्या आधारे म्हणजे वाचून झाल्यानंतर आपल्याला त्या संबंधित एक कथा तयार करायची आहे. तर चला याचं मी उत्तर कसं दिलेलं आहे बघूयात. आणि उत्तर, एक छोटंसं एकत्र कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, बाबा, आई, सुधीर व ताई असे घटक असतात. शाळेत सुधीरला बाईंनी काव्यप्रतिभा या विषयावरचा प्रकल्प तयार करण्यासाठी सांगितलेला असतो. सुधीरला या विषयाबाबत काहीच कल्पना नसते. सर्वांनी कवितेत समजावून सांगितले तर त्याला काही कळेल असे आजोबा सांगतात. त्या रात्री सर्वजण गद्यवाक्यात यमक जुळवून पद्यात बोलतात, म्हणजे कवितेत बोलतात. बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात. दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात. ती वाचून सुधीरच्या भावना उचंबळून येतात. कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो. केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे. कवितेने भावना उचंबळून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गार गालिचे पसरले पाहिजेत. आता प्रश्न 4. आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. ओके, तर चला आपण याचा संवाद थोडक्यात लिहूयात. उत्तर बघा. पहिला, आदित्य काय म्हणतो? हा बघ मी आणला कुंचला, आहे की नाही तो चांगला. त्यानंतर श्वेता म्हणते, हे पहा मी रंग आणले, लाल, पिवळे नि निळे जांभळे. यावर यश म्हणतो, मी आणला भला मोठा कागद. श्वेता त्यावर आपण रंग चढवू आता गडद. मग वृंदा म्हणते, पण आपण कशाचे काढायचे चित्र? माधवने काढले तर होईल विचित्र. पुढचा प्रश्न आहे 5. पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सकारण सांगा. आणि याचं उत्तर, आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी. यावर आजी म्हणते, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. हा काव्यसंवाद मला सर्वाधिक आवडला, कारण या संवादातून आजी आजोबा यांचे गोड स्नेहबंध दिसून येतो. आजोबांचा मिश्किलपणा चवळी कवळी या यमकातून प्रकट होतो. आजीच्या अनुभवातल्या चवळीची भाजी व आजोबांच्या दाताची कवळी यांचा मजेदार आणि विनोदी संगम येथे दृष्टीस पडतो. म्हणून हा काव्यसंवाद खास व गमतीशीर आहे. पुढे आहे 6वा प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. तर या आकृतीमध्ये आपल्याला
पाठामध्ये जे साहित्यिकांची नावं आलेली आहेत ही लिहिण्यास सांगितलेली आहेत. तर या पाठामध्ये कोणकोणत्या साहित्यिकांची नावं आलेली आहेत बघा. त्यामध्ये पहिल्यांदा आहे शांताबाई शेळके, त्यानंतर नारायण सुर्वे, पुढे ग दी माडगुळकर आणि बालकवी. तर इत्यादी साहित्यिकांची नावे ही या पाठामध्ये आलेली आहेत. आता विद्यार्थ्यांनो, या पुढचा जो भाग आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं नाव आहे खेळूया शब्दांची. तर चला बघूत आपण. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. आता यासाठी इथे या कंसामध्ये काही वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर याचा अर्थ काय हे चौकटीमध्ये दिलेलं आहे, हे आपल्याला शोधून लिहायचं. त्यासाठी बघा, खो देणे म्हणजेच इथं काय दिलेलं आहे, नकार देणे. खो देणे याचं उत्तर येणार नकार देणे. पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे. हेका धरणे म्हणजेच हट्ट करणे. भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजेच भावना जागृत करणे. त्यानंतरचा भाग आहे खेळ खेळूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुम्हाला असेच इतर विषयाचे स्वाध्यायाचा कुठला व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. प्रश्न, खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. तर आपल्याला कंसामध्ये ज्या म्हणी दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा वाचूयात. अति तिथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाणी तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. तर आता आपल्याला पहिल्यांदा दिलेला आहे, फुशारक्या मारणाऱ्याचा पराजय होतो. म्हणजेच यासाठी आपल्याला कंसातून कोणतं निवडावं लागेल, गर्वाचे घर खाली. त्यानंतर प्रश्न आ, एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे. यालाच आपण काय म्हणतो, कामापुरता मामा. पुढे, सर्वत्र परिस्थिती समान असणे म्हणजेच पळसाला पाणी तीनच. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे यालाच आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे आणि दुसऱ्या संकटात सापडणे यालाच आपण म्हणतो आगीतून उठून फुफाट्यात पडणे. त्यानंतर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो म्हणजेच अति तेथे माती. पुढे बघा, न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. यालाच आपण म्हणतो नावडतीचे मीठ आळणी. विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. खालील वाक्य वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. तर चला, त्यांनी 3 वाक्य दिली आहेत, ते आपण वाचून त्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याचे अर्थ समजून घेऊयात. प्रश्न पहिला, पहिलं वाक्य, आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
तर इथे सर सर हा दोन वेळेला शब्द आला आहे. तर मराठीचे सर, पहिले सर म्हणजे काय आहेत, शिक्षक. आणि दुसरं त्यांची सर म्हणजे त्यांच्यासारखं दुसऱ्या कोणाला येत नसे, असा इथे अर्थ होतो. दुसरं बघा, सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो, त्यात कपात केलेली मला चालत नाही. आता इथे कपात आणि कपात आलेलं आहे. तर मला कपात, कपात म्हणजे काय, कप, कप बशी यामधला जो कप असतो तो कप, आणि त्यात कपात, कपात म्हणजे त्यात कमी केलेलं मला चालत नाही, असं याचा अर्थ आहे. तिसरं बघा, एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हटले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. तर इथे बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, आमच्या शाळेला भेट द्या, म्हणजे एकदा येऊन भेटून जा किंवा बघून जा. पण त्याला काय वाटतं, भेट द्या म्हणजे कोणती तरी भेट वस्तू द्या. तर या भेट, इथे हा शब्द आलेला आहे भेट, हे भेट वेगळं आहे. याचा अर्थ होतं की भेटून जाणे, आणि हे जे भेट आहे याचा अर्थ असं होतं की कोणतं तरी गिफ्ट किंवा आपण त्याला भेटवस्तू म्हणतो, ती देणे. आता यासारखीच आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर चला आपण प्रयत्न करूयात. तर विद्यार्थ्यांना उत्तर बघा. पहिलं, इथे मी जे शब्द घेतलेले आहेत त्याला हायलाइट केलेलं आहे. पहिलं, रमा देवाकडे कर जोडून प्रार्थना कर. पहिलं कर म्हणजे काय आहे, इथे बघा मी लिहिते. पहिलं कर म्हणजे आहे, याचा अर्थ होतो हात. जोडून प्रार्थना कर म्हणजेच काय करायचे आहे, क्रिया कर, क्रिया करणे. ओके. इथे आहे, मान झुकवून थोड्या मोठ्यांना मान द्यावा. तर हे पहिलं जे मान आहे त्याला शरीराचा भाग आपण म्हणतो, शरीराचा भाग. आणि इथे जे मान आहे याचा अर्थ होतो आदर करणे. त्यानंतर तिसरं, मी पांढऱ्या पानावर हिरव्या पानाचे चित्र काढले. आता पांढरे पान, पहिलं हे जे पान आहे याचा अर्थ काय होतो, वहीचे पान. आणि हिरव्या पानाचे म्हणजेच पर्ण, चित्र काढले. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून कळवा. थँक्यू.